मोदी सरकार ने बोल दिया तुम कौन सा यूज करो। आमचं खादीचं पत्र गेलं तर फिरत राहते सारखं. जी महाराष्ट्राचं धोरण आमच्या खादी समितीविषयी कधी विचार केलाच नाही. 15 ऑगस्ट 1947 गुलामीच्या अंधारातून देश स्वातंत्र्याच्या पहाटेत आला. आज त्या स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 79 वर्षांचा साक्षीदार आहे आपला तिरंगा. पण या तिरंग्याची एक कहाणी अजूनही आपल्यापासून लपलेली आहे. हा तिरंगा आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पाहतो, मंत्रालयावर पाहतो, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरही पाहतो. अगदी 2022 पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरोघरी अभिमानाने फडकतो. पण हा तिरंगा जिथे तयार होतो त्याची नेमकी परिस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी बाई माणूसची टीम पोहोचली आहे नांदेड जिल्ह्याच्या मराठवाडा ग्रामोद्योग समितीमध्ये. देशभर डौलाने फडकणारा हा तिरंगा इथे तयार होतो, याची अवस्था नेमकी काय बघा बाई माणूसच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमधून. 1967 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी नांदेड इथं मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. एकेकाळी इथं राष्ट्रध्वज शिवण्यासाठी शेकडो कारागीर काम करायचे. पण आज या पडक्या वाड्याची अवस्था पाहिली तर डोळ्यात पाणी येईल. हर घर तिरंगाच्या या लाटेत गांधी विचारांचा हा वारसा आज अक्षरशः जगण्यासाठी झगडतोय. स्वातंत्र्य दिनाच्या या आनंदामागे या पडक्या इमारतीची खरी भयंकर शोकांतिका दडली. या पडक्या खादी कारखान्यात आज काय उरले तर फक्त एकच मशीन आणि त्यावर वयाच्या 74व्या वर्षी घाम गाळणारे एकमेव कारागीर सुरेश जोशी. गेल्या 50 वर्षापासून त्यांनी देशाचा तिरंगा शिवला. पण हरघर तिरंगाच्या या लाटेत बाजारात स्वस्त झेंडे आले आणि खादीच्या या परंपरेला जणू मातीत मिळवून दिलं. मोदी सरकार ने बोल दिया तुम कौन सा यूज करो। अभी कैसा है, जब से हर घर झंडा जो आया कि नहीं, तो झंडे में क्या हो गया, वो लोग ने जो झंडा बनाया वो कॉटन कपड़े में बनाया, डायरेक्ट मिल्क छाप, डायरेक्ट सूरत में छपा गया, सूरत के अंदर। हाँ, जैसे 2 बार इनका फ्लैग है पूरा, जैसे ज्वाइन करता है अपन लोग केसरी ग्रीन सफेद, ऐसा नहीं, सीधा कलर डाई बना के चक्र का में रोड घूमते गया, चक्र छपते गया, वो तो पूरा झंडा निकल गया ऐसा। तो वो क्या हो गया, उनको अपना झंडा कीमत 2 बार दिन का 875 रुपया है अभी, 850 कीमत है, जब उसका 300 रुपये में बिका, अपना कौन लेगा, खाली गवर्नमेंट से कोई नहीं लेगा, गवर्नमेंट का आदमी तो खाली लेना पड़ता है। तो भारत पार्टी का करेगा, 2 बार फ्लैग बनता है ना उसको, तो 300 रुपया लेके लगा लिया। काळ बदलला तशी राष्ट्रध्वजाची बाजारपेठही बदलली. 2021 मध्ये नियमात बदल होऊन मशीनवर तयार होणाऱ्या सिंथेटिक झेंड्यांना परवानगी मिळाली आणि 2022 मध्ये हर घर तिरंगा मोहीम आल्यावर स्वस्त झेंड्यांनी बाजारात बाजी मारली. पण यामुळे अस्सल खादीचा तिरंगा तयार करणारी ही ऐतिहासिक संस्था मात्र हळूहळू कोलमडत गेली. म्हणजे सरकार खादी खरेदी करत होते, त्याच्यावर रिबेट देत होते महाराष्ट्र सरकार, पण आज रोजी देत नाही. ते म्हणजे महाराष्ट्राचं धोरण आमच्या खादी समितीविषयी कधी विचार केलाच नाही. आणि त्यामुळं कसं म्हणजे परिस्थिती वरच्यावर म्हणजे महागाई वाढत चालली, पण कपडा विक्री होत नाही त्या प्रमाणात. उत्पादन होऊ शकते पण विक्री होत नसल्यामुळं कसं अपुरा पडू लागलं ना, त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती अशी व्हायला लागली की जे प्रोडक्शन झालं ते विक्री झालं तर पैसा निघाला तर तिकडे देऊ शकतो ना, मग ते कपड्यात विक्री होत नाही. की माल जो जायला पाहिजे, आता माल एवढा पडला, विक्री तर झाला पाहिजे. आता त्याला मजुरी वाढली आहे. आता त्या पहिले जी मजुरी कमी होती ते 400 200 100 150 भेटत होते, पण आता डबल वाढली. पण डबल वाढली पण मार्केटमध्ये आज काय म्हणते, आम्हाला खादी मजुरी स्वस्तच पाहिजे. आज मार्केटमध्ये कपडा कसा स्वस्त आहे, आपला खादीचा प्रोसेस हातानं प्रोसेस केल्यामुळे तो महाग पडतो. मग हे सरकारनं जर आम्हाला जर म्हणलं असतं समजा की बाबा घरघर झेंडा जर म्हणला असता खादीचा, तर हे परिस्थिती आज इथं राहिली नाही. ते आम्हाला रात्रदिवस काम करून त्यांना पुरवठा करावा लागला असतं. ही अवस्था बदलण्यासाठी सरकारकडे 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. इमारत उभी करायची, व्यवस्था सुधारायची, उत्पादन वाढवायचं, या संस्थेला पुन्हा उभं करायचं. पण भोसीकर यांच्या म्हणण्यानुसार मागणीची फाईल
मंत्रालयात एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरते. परिणाम चांगला आहे, देश भावना निर्माण होते तिरंग्यामुळं. पण दुर्दैव असं आहे की हे यांनी याचा विचार केला नाही. ह्या नावाखाली एखादी संस्थाचा विक्री कमी झाली. विक्री कमी झाली म्हणजे प्रोडक्शन कमी होते, आपोआपच आहे. कसं असते, बाजारात माल पाहिजे असं म्हणलं तर उत्पादन पाहिजे, आणि विक्रीच होत नसेल तर उत्पादन करून उपयोग काय त्याचं. आमचं खारीचं पत्र गेलं तर फिरत राहते सारखं. कधी उद्योगाकडे जाते, कधी मग उद्योग म्हणते आमचं नाही, वस्त्र उद्योगाकडे जाते. कारण हे आम्ही उद्योगाच्या ह्याच्यामध्ये येतो ना, मायनर, मीडियम, मेजर ह्याच्यामध्ये येतो आम्ही. अशा प्रकारची त्या खादीची अवस्था महाराष्ट्रात झाली. ती तुमच्या खादी बोर्डाचे, खादी ग्रामोद्योग बोर्डाचे अध्यक्ष आहेत साठे साहेब, त्यांच्या माध्यमातून आम्ही गेलो आता. कारण तेही त्याच पक्षाचे आहेत म्हणून म्हणलं बा ठीक आहे, काही हरकत नाही, त्यांच्यामार्फत जो काय फरक पडला आहे. मग त्यांनी मागणी केली. आता ते म्हणत आहेत बाबा बहुतेक तर आपल्याला मिळेल. पण पाहिलं मी बजेट मंजूर होऊन परवाचं सप्लिमेंटरी बजेटही पास झालं, पण आणखी काही पत्र आलं नाही मला. हा तिरंगा ज्या हाताने विणला त्या खादीकारांच्या पोटावर पाय देऊन जर व्यापार चालत असेल तर हा आनंद किती खरा आणि किती खोटा या पडक्या इमारतीने आपल्यासमोर उभा केला. देशाची शान वाढवणारा तिरंगा असा तेजीत फडकवण्यासाठी या हातांना जगवणे आणि या ऐतिहासिक वास्तूचे संगोपन करणे ही आपली जबाबदारी नाही का? कॅमेरा जर्नलिस्ट अभिजित तांगडेसह विठ्ठल साबळे, बाई माणूस, नांदेड.